मी अंकिता. मी 24 वर्षांची होते. मी एका वृद्धाश्रमात काम करायचे. तिथे मी वृद्धाश्रमातील वृद्ध लोकांची काळजी घ्यायचे. गेल्या 2 वर्षांपासून माझं काम चांगलं चाललं होतं. बऱ्याच लोकांना माझा लळाही लागला होता. परंतु 2 वर्षांनंतर माझ्या डोळ्यांसमोर एक असा वृद्ध व्यक्ती आला की त्या व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यातच एक मोठा बदल होणार होता. त्या व्यक्तीला म्हातारा समजून मी त्याचा हात पकडून त्याला चालायला मदत करत होते. पण त्यानंतर असं काही घडलं जे माझ्या विचारापलीकडचं होतं. एके दिवशी रोजप्रमाणे मी वृद्धाश्रमात गेले. मी आत जाण्याच्या काही वेळानंतरच अचानक तिथे एक व्यक्ती आला. मी तेव्हा ऑफिसमध्ये अटेंडन्स साईन करत होते. तेव्हा मी त्या वृद्धाला आश्रमातील मेन मॅडमांशी बोलताना पाहिलं. त्या मॅडम त्याला म्हणत होत्या की आश्रम पूर्णपणे भरलेला आहे, मी तुमचे ॲडमिशन करू शकत नाही. मॅडम नाही म्हणूनही तो व्यक्ती मॅडमची फार विनवणी करताना दिसला. मी जशी ऑफिसमधून बाहेर आले तेव्हाच त्या वृद्धाने माझे पाय पकडले. तो म्हणाला, तुम्ही मला भल्या दिसता, मला या जगात कोणी नाही. काहीही करा पण मला या आश्रमात राहायला जागा द्या. त्याची विनवणी पाहून मला त्या व्यक्तीची फार दया आली. मी आत रजिस्टर चेक करायला गेले. खरंच आश्रम फुल झालं होतं. त्या वृद्धासाठी मी माझ्या ओळखीच्या 3 आश्रमात विचारलं, पण सगळीकडे तेच उत्तर, जागा नाही. सकाळची संध्याकाळ झाली तरीही तो व्यक्ती आमच्या आश्रमाच्या गेटवरच बसला होता. मी मॅडमकडे त्या व्यक्तीची शिफारस केली. तेव्हा मॅडम म्हणाल्या, हे आश्रम आपलं स्वतःचं नाहीये, आपण इथे 2 पैसे कमावण्यासाठी काम करतोय. ज्या गोष्टी नियमात बसत नाही त्या आपण करू शकत नाही. संध्याकाळी माझी सुट्टी होताच मी घरी जाऊ लागले. मी बाहेर गेटवर येताच त्या व्यक्तीने पुन्हा माझे पाय पकडले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याने त्याची दयनीय अवस्था बघितल्या जात नव्हती. तेव्हा मी त्याला माझ्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. माझं घर आश्रमापासून काही अंतरावर होतं. मी एकटीच राहायचे. त्याची अवस्था पाहून त्याची मदत करण्याची माझी इच्छा झाली. घरी पोहोचताच तो व्यक्ती माझ्याकडे काही खायला मागू लागला. मी त्याला चहा बिस्किट दिले. त्याचं खाऊन होताच मी त्याला त्याचा ठाव ठिकाणा विचारला. तेव्हा तो म्हणाला, मी बेघर आहे, माझं कोणीच नाही. तो व्यक्ती मला माझ्या आजोबांप्रमाणे होता. मी त्या व्यक्तीला आजोबांचं नातं लावलं. मी म्हणाले, आजपासून तुम्ही स्वतःला एकटं समजू नका, कारण आता तुम्हाला तुमची नात मिळाली आहे. माझं बोलणं ऐकून त्याने माझा हात पकडला व माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्यांचं नाव मोहनराव होतं. सगळ्यात आधी मी त्यांना आंघोळ करा म्हणाले, कारण त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की गेल्या कितीतरी दिवसांपासून त्यांनी आंघोळ केली नाहीये. त्यांची दाढी व केस फार वाढलेले होते. मी त्यांना म्हणाले की मला तुमचे केस कट करावे लागतील. त्यावर आजोबा माझ्यावर चिडले. ते म्हणाले, माझ्या केसांना जराही हात लावू नकोस, ते मला फार प्रिय आहेत. आजोबांचा राग पाहून मी त्यांच्यापासून लांब झाले. वृद्ध लोकांशी कसं वागायचं हे मला चांगलंच माहीत होतं. सुरुवातीला ते अशी चिडचिड करतातच. मला आजी आजोबांचं प्रेम फार ठराविक कालावधीपर्यंतच लाभलं होतं, म्हणून आजोबा या नात्याबद्दल मी जरा जास्तच भावूक होते. माझे आईबाबा वेगळे झाल्यानंतर माझ्या आजी आजोबांनी माझा सांभाळ केला होता. मी 20 वर्षांची असतानाच आजी आजोबा मला सोडून गेले. माझी आई तर कधीच दुसरं लग्न करून तिच्या दुसऱ्या संसारात सेटल झाली होती. 20व्या वर्षापासून छोटी मोठी नोकरी करत आता मी आश्रमात चांगल्या पगाराची नोकरी करत होते. बघता बघता आजोबा आता माझ्यासोबत राहू लागले होते. एकदा संध्याकाळच्या वेळी मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते. अचानक ते माझ्याकडे किचनमध्ये आले. ते म्हणाले, दिवसभर मी घरात टीव्ही बघत असतो, सारखा टीव्ही बघून मी फार कंटाळलोय. तुझ्या कामात मी तुला काहीतरी मदत करू इच्छितो. आजोबांशी बोलत असताना चॉपिंग बोर्डवर मी भाजी चिरत होते. अचानक भाजी बाजूला होऊन तो सुरा माझ्या बोटावरून फिरला. तेव्हा मी जोरात ओरडले. त्यावेळी आजोबांनी किचनमध्ये मसाल्याचा डब्बा शोधून माझ्या हातावर हळद लावली. त्या रात्री आजोबांनी स्वयंपाक बनवला होता. त्यांच्या हातचं जेवण खूप चविष्ट झालं होतं. त्यांनी फक्त स्वयंपाक बनवला नव्हता, तर रात्रीची सगळी भांडीही त्यांनी स्वच्छ केली होती. एके दिवशी सकाळी मी बाहेर येताच कमलाताई दिसल्या. ती माझ्या घरात आधी कामाला होती. तिने चोरी केली म्हणून मी तिला काढलं होतं. आता ती परत कामाला यायची विनवणी करत होती. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून ऑफिसला निघाले. वाटेत चालताना कमलाताई मला म्हणाली, बाईसाहेब, तुमचं त्या म्हाताऱ्यासोबत एकटं राहणं मला सुरक्षित वाटत नाहीये. तो काही दिवसांनी तुमच्यासाठी समस्या होईल. अजूनही वेळ गेली नाही, त्याला घरातून बाहेर काढा. ती स्वतः चोर होती आणि आजोबांवर नको तो शोक घेऊ लागली होती. मी तिचं एकही ऐकलं नाही. आता आजोबांना घरी येऊन 15 दिवस झाले होते. एके दिवशी संध्याकाळी जेव्हा मी कामावरून घरी आले तेव्हा मी पाहिलं, माझ्या बाथरूमच्या नळाला पाणी येत नव्हतं, पण आजोबांच्या खोलीतील बाथरूममध्ये पाणी येत होतं. त्यामुळे मी त्या बाथरूममध्ये गेले. जेव्हा मी आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आले
तेव्हा तर आजोबा त्यांच्या खोलीत बेडवर बसून होते. मी त्यांना तर दूध आणण्यासाठी बाहेर दुकानात पाठवलं होतं. मी त्यांना जरा वरच्या स्वरातच बोलले. मी त्यांना म्हणाले, तुमचं हे काय चाललंय? त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला त्यांची दया आली. ते म्हणाले, अंकिता, तू माझ्याशी प्रेमात बोलतेस तेव्हाच गोड दिसतेस. मला असं रागवत जाऊ नकोस. मला नव्हतं माहीत तू इथे आहेस. एकदा रात्री मी ऑफिसमधून थोडं उशिरा घरी आले. जेव्हा मी घरी आले तेव्हा मी पाहिलं, आजोबा माझ्या खोलीत माझ्या कपाटाजवळ काहीतरी शोधत होते. त्यांना तसं करताना पाहून मी फार रागावले. मी आजोबांना म्हणाले, तुम्ही हे काय करत आहात? त्यावेळी मला आजोबांच्या नजरेत काहीतरी विचित्र दिसलं. त्याचवेळी आश्रमातील मॅडम माझ्या घरी आल्या. त्या म्हणाल्या, अंकिता, वयस्कर माणसं या वयात थोडं वेगळंच वागतात. उगाचच आजोबांबद्दल जास्त विचार करू नकोस. एकतर तू यांना इथे तुझ्या जबाबदारीवर घेऊन आली आहेस. 1-2 महिन्यांची गोष्ट आहे. आश्रमात जागा खाली होताच आजोबांचं मी तिथे ॲडमिशन करून घे. मॅडम तिथून जाताच आजोबांनी माझी माफी मागितली व ते त्यांच्या खोलीत निघून गेले. पुढे सलग 2-3 दिवस मी आजोबांशी बोललेच नाही. माझा राग लक्षात घेता आजोबा नियमाने राहू लागले होते. माझ्या पुढे पुढे ते घरात स्वयंपाकही बनवून ठेवायचे. एकदा आजोबांनी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक बनवला होता. त्या दिवशी रात्री आजोबा माझ्या खोलीत थेट जेवणाचं ताट घेऊन आले. ते म्हणाले, मी तुझ्यासाठी एवढी मेहनत करून स्वयंपाक बनवला आहे. प्लीज आता तरी मला माफ कर. आजोबांचा केविलवाणा चेहरा पाहून मी त्यांना माफ केलं. आजोबांमध्ये आता बराच बदल झाला होता. एके दिवशी माझी सुट्टी होती. त्या दिवशी सकाळी उठताच आजोबा मला व्यायाम करताना दिसले. मी त्यांना म्हणाले, हा सगळा अट्टहास तुम्ही कशासाठी करत आहात? त्यावेळी ते म्हणाले, माझ्या वयावर जाऊ नकोस. मी अजून म्हातारा झालो नाही. पुढचे 2-3 दिवस सलग मी आजोबांचं विचित्र वागणं पाहिलं. मध्यरात्री ते माझ्या खोलीचा दरवाजा उघडून डोकवायचे. आता मला त्यांच्यावर संशय येऊ लागला होता. पुन्हा ते मध्यरात्री जेव्हा माझ्या खोलीत आले तेव्हा मी त्यांच्या मागे गेले. ते त्यांच्या खोलीत न जाता घराबाहेर गेले होते. काही अंतरावर चालत जात ते एका गाडीजवळ थांबले. त्या गाडीचा ड्रायव्हर बाहेर थांबला होता. आजोबा त्या गाडीत बसून कुठे निघाले होते हे मलाही बघायचं होतं. त्यामुळे मी त्यांचा पाठलाग करू लागले. ती गाडी पुढे एका ठिकाणी येऊन थांबली. तिथे बरेच गोरगरीब रस्त्यावर झोपलेले होते. आजोबा गाडीतून जेव्हा उतरले तेव्हा तर ते अगदी सामान्य कपड्यातच होते. तिथे असलेल्या प्रत्येक गरीबाच्या अंगावर ते पांघरून घालत होते. ते तिथून निघताच त्यांची नजर माझ्यावर पडली. मला पाहून ते गडबडले होते. मी त्यांच्या जवळ गेले व त्यांना जाब विचारला. मी म्हणाले, आजोबा, हे सगळं काय आहे? रोज रात्री तुम्ही माझ्या खोलीत डोकावतात आणि तुम्ही तर एक गरीब व्यक्ती आहात. मग ही गाडी आणि गरिबांना अशी मदत, हे सगळं काय आहे? तुम्ही नेमके आहात तरी कोण? त्यावेळी आजोबा बोलू लागले. ते म्हणाले, अंकिता, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला द्यायला तयार आहे. मी गरीब नाहीये. मी तर एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. माझ्या मुलावर नाराज होऊन मी आमचं घर सोडलं होतं. माझा 28 वर्षांचा मुलगा लग्न करायला तयारच होत नाहीये. मला माझ्या मुलाशिवाय दुसरं कोणीही नाही. आता मी कधीपर्यंत जगेन हेही मला माहीत नाही. नातवांना खेळताना बघण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी मुलाकडे लग्नाचा हट्ट करत होतो. पण तो माझा ऐकायला तयार नव्हता. म्हणून मी रागाच्या भरात घर सोडलं. मी घर सोडल्यावर मुलाने माझा हट्ट मान्य केला. मी त्याच्याशी फोनवर तर बोलत होतो, पण मी कुठे आहे हे मी त्याला सांगितलं नव्हतं. मुलाकडून लग्नाचा होकार येताच मी घरी जाणार होतो, पण माझ्या नजरेत तू पडलीस. तुझ्यासारख्या मुलीची भेट फार कमी वेळा होते. तुझ्यात मला माणुसकी दिसली. माझा मुलगा तुझ्याप्रमाणेच आहे. त्याला आजकालच्या मुलींवर विश्वास नाही ना त्याला लग्नावर विश्वास आहे. तुमची जोडी अगदी परफेक्ट जमेल. मी तुला जाणून घेत होतो. तू एक चांगली मुलगी आहेस हे मला कळून चुकलंय. तुझं मन खूप मोठं आहे. मी तुझ्यासाठी माझ्या मुलाचं स्थळ आणलं आहे. माझ्या मुलाने तुला पसंत केलंय. आता फक्त तुझी पसंती बाकी आहे. त्यावेळी आजोबांनी त्यांच्या मुलाला फोन केला. तोही त्या ठिकाणी आला होता. तो मला पहिल्या नजरेतच आवडला होता. तो म्हणाला, माझ्या वडिलांना असं काही ना काही अतरंगी करण्याची सवय आहे, पण त्यांचा हेतू नेहमी चांगलाच असतो. तो मुलगा माझ्याप्रमाणेच निस्वार्थी मनाचा होता. ज्या मुलाशी माझं लग्न होत होतं तो आमच्या आश्रमाचा ट्रस्टी होता. आजोबांच्या कंपनीतून दर महिन्याला आमच्या आश्रमात एक चांगली रक्कम डोनेशनच्या स्वरूपात येत होती. कधी कोणाचं नशीब कुठे उघडेल सांगता येत नाही, पण माझे चांगले कर्मच माझ्या कामी आले होते हे मात्र नक्की. आणि त्यामुळे आज मी एकटी नसून माझाही एक सुंदर परिवार आहे. जीवनात माणुसकी आणि दयाळूपणा कधीच व्यर्थ जात नाही. चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळतं. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.